मित्रांनो, मी आहे आता जोगेश्वरी पूर्व मधल्या विश्वविक्रमवीर जय जवान गोविंद पथक या त्यांच्या प्रांगणामध्ये. तिथे त्यांची प्रॅक्टिस होणार आहे आणि उगाने भूतोन भविष्य आणि माझा एक भाग्य समजतो. माझ्या बरोबर आहे प्रशिक्षक श्री संदीप ढवळे सर. सर नमस्कार. नमस्कार. तर गोविंदा खूप जवळून बघितलाय, गोविंदाचा संघर्ष पण बघितलाय, पण त्याचबरोबर मुलांना एकत्र करणं आणि त्याचबरोबर एक तुम्हाला त्या खेळाडू वृत्तीचा एक तो तुमच्याकडे असलेला वारसा. काय म्हणता एकंदरीत, म्हणजे विश्वविक्रमाला गवसणी घालण्यापासून ते आत्ताचा ट्रेंडिंग मधला गोविंदा, काय बोलतात? पहिल्याचा गोविंदा आणि आता खूप फरक आहे. कारण पूर्वी गोविंदाला सुगीचे दिवस नव्हते, पण आता कालांतराने सुगीचे दिवस मिळायला लागले. लास्ट इयरला जो झाला प्रो इंडिया, त्या प्रोच्या माध्यमातून बऱ्याच नवीन गोविंदा पथकांना, जुन्या गोविंदा पथकांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे की त्यांचं जे गोविंदा पथकाचं कौशल्य आहे ते दाखवता येतं. त्याच माध्यमातून मुलं जे 3 महिने सराव करतात, त्या सरावाच्या माध्यमातून फिटनेस असेल, चांगला व्यायाम असेल, एक असेल आणि एकंदरीत की जे हिंदुत्वाचे जे सण आहेत ते टिकून ठेवण्याच्या मागे जास्त हातभार बनवत असेल तर दहीकला असेल किंवा गणेश विसर्जन अशा उत्सवाच्या माध्यमातून आम्ही आता हा उत्सव आमचा चालू होतोय, सराव चालू होतोय. सरावात आता आम्ही आपल्या हल्लीपर्यंत आम्ही पुढचे 8 महिने अशीच वाट बघत होतो. आता हा आमचा उत्सव सण आमच्यासाठी दिवाळी म्हणजे पर्वणीच आमच्यासाठी. आज आमचा हा पहिला दिवस आहे मुहूर्त पुढायचा आहे. पाहूया पुढे कसे काय. जय जवान गोविंदा पथक संघर्षातून एका संघर्षातून तयार झालेला मंडळ आहे. पण ह्याच्या मागचा जे परिश्रम आहे आणि ह्याच्या मागे असलेला एक ध्यास आहे. संदीप सर, तुम्ही खूप जपून ठेवलाय तो ध्यास, आणि तो ध्यास आज अख्ख्या जगासमोर विश्वविक्रमवीर अर्थात गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्या नावामध्ये दर्ज झाले. म्हणजे ह्याच्यासाठी जो घेतलेला संघर्ष आहे, काय होती ते तपश्चर्या, आणि म्हणतात ना, मी खूप जवळून गोविंदा तो बघितलाय, तो संघर्ष बघितलाय, काय बोलताय? संघर्ष बघायचा झाला तर आम्ही जेव्हा 2000 साली या गोविंदा पथकाची स्थापना केली, त्या स्थापनेच्या वेळी आम्ही बघितलं की फक्त आमची 5 तास लागायची. 5 तास तेव्हाचा काळ म्हणजे खूप कठीण, किमान 6 तरी लागणं गरजेचं असायचे. पण 2000 साली पहिले 6 तास, 2001 ला 7 तास, 2002 ला 2003 ला आमचे 7 तास, 3 वर्ष 7 तास आणि मग 2004 ला 8 तास. खूप संघर्ष करावा लागत होता. कारण थराची रचना म्हणा किंवा शिडीची रचना म्हणा ही प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून होत होती. आणि हे होत असताना कधी असं वाटलं नव्हतं की आम्ही 9 थराला आम्ही गवसणी घालू. कालांतराने आता 10 थराच्या साठी पण आम्ही गवसणी घालतोय, पण आमचे ते काही पॉईंट्स आहेत त्याच्यामुळे आम्ही मागे पडतोय. भविष्यात ते पण पॉईंट्स आम्ही मिटून आम्ही 10 थराला नक्कीच गवसणी घालू. बोलायचं झालं तर आता जयजवानी एवढं चांगल्या पद्धतीने थराची रचना करून ठेवलेली आहे की भविष्यात ज्यांच्याकडे चांगले खेळाडू असेल, ज्यांच्याकडे चांगली टीम असेल, ती नक्कीच ते 8 आणि 9 थरापर्यंत जाऊ शकतात. कारण थराची रचना म्हणा, शिडीची रचना म्हणा, जर सुरुवात पूर्ण केली असेल ती जयजवानच्या मैदानात. सर, तुमचं मी एक म्हणजे त्या क्लिप्स पण बघितल्या आणि मी ते अनुभवलं पण आहे. मनासारखं झालं नाही ना सर, तुम्ही अक्षरशः म्हणजे त्या गोष्टीला आहे ना, तीच गोष्ट करायची नाही आणि मला तो दिवसच नको, काय म्हणता? कारण का शिस्तबद्धता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जय जवान मध्ये पहिलं काय असेल तर तो डिसिप्लिन आणि त्याचबरोबर असलेला त्या खेळाडू वृत्तीचा एक स्पोर्ट्समन स्पिरिट, खेळाडू वृत्तीची भावना, काय बोलता त्याबद्दल? हो, नक्कीच. हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळामध्ये 100चे 100 खेळाडू फिट असं लागतात. आपण बोललो एक खेळाडू जरी मिस झाला तर ते पूर्ण पिलर लागणार नाहीये. त्यामुळे कुठेतरी शिस्त असणं गरजेचं आहे आणि शिस्तीच्याच माध्यमातून मी आजपर्यंत आमचा गोविंदा इथपर उभा आहे. येस सर. सर, मला शेवटचा प्रश्न, जसं जसं ग्लॅमर येते, जसं जसं जुन्या काळचा गोविंदा आणि ट्रेंडिंगचा गोविंदा, पण ह्यामध्ये आपण आपली परंपरा हरपत चाललोय, काय बोलता या गोष्टीबद्दल? परंपरा अजून आपण हरवलेली नाही, कारण सण उत्सव आणि उत्सवाच्या माध्यमातून निर्माण झालेला हा साहसी खेळ, तर कुठेतरी या खेळाच्या माध्यमातून एक चांगली शिस्त लागते. उत्सव चांगल्या प्रमाणात होतोय, या खेळाला चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय, चांगले नवोदित खेळाडू घडत आहेत. आता आम्ही 25 वर्ष गोविंदा पथकामध्ये मी आहे, मी बघतोय, मी एक हाती हा गोविंदा ठेवलेला आहे. काही गोविंदे 2 पैसे आले की डिस्प्यूट होतात, वेगळे होतात, तसं नव्हतं. आज पुन्हा गोविंदा सातत्य ठेवून आहे, घराच्या माध्यमातून, युतीच्या माध्यमातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून. त्यामुळे हा गोविंदाच सर्व काही आहे असं मला वाटतं. दहीकाला उत्सवाचा महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश द्या?
मित्राचं एवढा मोठं गोविंद प्रत्येक होत नाहीये, पण ठीक आहे. आम्ही जसं दरवर्षी सांगतो की आपल्याकडे जेवढी खेळाडू आहे, जेवढा फिटनेस आहे, तेवढंच आपले चांगले खेळ रचावे, तेवढीच आपली तो उत्सव चांगल्या पद्धतीने कसा करता येईल तो करावा. आणि कुठे इंजुरीज न होता आपल्या हा उत्सवाला कुठेही गडबड न लागता पूर्ण महाराष्ट्रभर उत्सव जोमात आणि जोशात साजरा करा अशी माझी वैयक्तिक मत आहे. धन्यवाद सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि मी भगवंताकडे या श्रीकृष्णाकडे एकच मागणं करतो, जसे थर चढतात आहे तसे ते व्यवस्थितपणे उचलू दे. आणि त्यासाठी आपल्याला तुमचा तो ध्यास मनात चांगला असेल, चांगली भावना आहे, म्हणून आज इथपर्यंत हा गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत ही वाटचाल गेली आहे. आणि मनापासून तुमचे आभार, धन्यवाद. आणि यावर्षी 10 तारच तुमचे लागणारच आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.